क्षती जिल्ह्यांची। शिवसेना शिंदे गटाने आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेकरता कार्यकारी समिती जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेकरता स्वतंत्र अशा 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला समाधान मिळेल। ठाकरे बंधूंच्या बैठकीवरून प्रकाश महाजन यांनी हे वक्तव्य केलं। तर मराठी माणसाच्या हिताकरता ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचंच होतं असंही ते म्हणाले। ठाकरे बंधू मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र येत असतील तर साथ द्यायला हवी असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर दोन भाऊ एकत्र येत असतील तर तिसऱ्या माणसानं चर्चा कशाला करावी असा सवालही त्यांनी केला। ठाणे महापालिकेची प्रभाग रचना एका ठराविक पक्षाच्या हिताने आखण्यात आली आहे असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। दरम्यान प्रभाग रचनेवरून विरोधक एकवटल्याचं बघायला मिळत आहे। 12 सप्टेंबरला सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 शपथविधी पार पडेल। शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समिती जाहीर करण्यात आली आहे। या समितीत पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंसह 21 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक झाली। दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत SIRची तयारी पूर्ण करा असे निर्देश सगळ्या राज्यांना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। ऑक्टोबरमधील कोणत्याही दिवशी SIR सुरू होणार, वेळापत्रक लवकरच राज्यांना कळवणार असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं। ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकाच विमानातून प्रवास केला। नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांनी हजेरी लावली। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ओबीसी उपसमितीची पहिली बैठक आज पार पडतीये आणि यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह उपसमितीतील सगळे सदस्य उपस्थित होते। क्षमा करा, ही बुधवारी झालेली बैठक आहे, त्याची बातमी आपण बघतोय। पहिली बैठक ओबीसी उपसमितीची पार पडली, काल ही बैठक झाली। यावेळी छगन भुजबळ या बैठकीमध्ये आक्रमक झालेले बघायला मिळालेले। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर GRचं 2 वेळा वाचन करण्यात आलं। कुणबी नोंदींसंबंधी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR सरकारनं काढल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। कुणबी नोंदींसंदर्भात काढलेल्या GRमुळे ओबीसींना फटका बसणार आहे असं छगन भुजबळांनी मत नोंदवलं। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी या बैठकीमध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे। ओबीसींची पण उपसमिती नेमण्यात आली। मराठा आंदोलन झाल्यानंतर जेव्हा पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात ओबीसी उपसमितीचा निर्णय घेतला होता, त्याची काल पहिली बैठक झाली। तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही। या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे। महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे, त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे। कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर, पिकावर, त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे।
मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय, त्याच्यामुळं त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना, त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या जीआरची जिल्हा स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी प्रमाणपत्राकरता अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मालेगाव बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील तिन्ही आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 100 कोटींच्या या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत मालेगावच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये 17 जणांवर गुन्हे दाखल झालेत. ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल ट्रेनमध्ये जागेवरून दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्यात. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 44% तर चांदीच्या किमतीत 45% वाढ झाली आहे. 6 महिन्यांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26% आणि 29% इतकी प्रचंड वाढ झालेली आहे. आयफोन 17 बाजारात आल्यानंतर खरेदीची पद्धत बदलताना दिसते. जानेवारी ते ऑगस्ट 2025 या काळात आयफोन घेणाऱ्या 4 पैकी एकानं तो हप्त्यावर घेतला आहे. त्यामध्ये बँक, NBFC कडून कर्ज, क्रेडिट कार्डवर EMI किंवा कॅशबॅक ऑफर यांचा समावेश आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र ही प्रणाली तटस्थ असल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये सुरू होईल. त्यामुळे त्या ला निनाचा पावसावरही फारसा परिणाम होणार नाहीये. बातमी छत्तीस जिल्ह्यांकडे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाचं अवलोकन केलं असता मराठा आरक्षणाच्या GR नंतर MPSCचा कट ऑफ घसरल्याचं दिसून येत आहे. दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. जळगावात DPDCच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकानं एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. मंगेश चव्हाण ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना दिसले. दरम्यान चव्हाण यांचा त्यांच्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नसल्याची टीका माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय. धाराशिवच्या 23 मंडळांमधील 2 लाख हेक्टरपर्यंत शेतीचं नुकसान झालंय. पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडे मदतीकरता प्रस्ताव पाठवला जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अटल सेतूवर MTHL मोठ्या प्रमाणात ओव्हर स्पीडिंग सुरू आहे. मात्र संबंधितांना कोणतंही चलान जारी होत नाही. एकूणच यामुळे वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. नागपुरात व्यापारी राजू दीपानी यांच्यावर भर रस्त्यात दरोडेखोरांनी गोळीबार केला. 50 लाख रुपये लुटले. CCTVच्या मदतीने पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केलेला आहे. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्राकरता झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेनं त्याकरता नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. मध्य रेल्वेनं एप्रिल ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये 17,19,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या भुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑगस्ट महिन्यामध्ये 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा याकरता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी सारथीच्या बरोबरच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्याकरता प्रयत्न सुरू आहेत। 11वी प्रवेशाकरता विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक जारी करण्यात आले। 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाकरता मुदतवाढ मिळाली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आलेली आहे। श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृ पंधरवड्यामध्ये संपुष्टात आणली आहे। बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वाटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं तर गवार 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते। राज्य सरकारनं हमीभावानं 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण केंद्रानं मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीत 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही। गतवर्षीचा अनुभव पाहता हमीभावानं सोयाबीन खरेदीचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे। मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरामध्ये बंजारा समाज एकवटलाय। मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घेऊन टाका। देवेंद्र फडणवीसांनी एसटी प्रवर्गामध्ये आमचा समावेश करावा असं आश्वासन पाळावं अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे या गावासह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावात जात असते। त्यानिमित्त प्रत्येक गावगाड्यामध्ये वाजत गाजत पालखीचं स्वागत करण्यात आलं। घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो, तिथेच वर्षभर मंदिरात थांबतो। जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं केली। बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। एक सविस्तर बातमी बघूया। नानापेठेतील टोळी युद्ध तसंच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणामध्ये अंधेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा अंधेकर याच्यासह 13 साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कारवाई करण्याचे आदेश दिले। पुणे पोलिसांनी नानापेठेतील टोळी युद्धाला आळा घालण्याकरता मकोका लावला। बेरोजगारांची वाढलेली संख्या, घरघर लागलेली अर्थव्यवस्था तसंच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे असंतोषाचा स्फोट झाला। सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्याकरता लष्करानं देशभरामध्ये संचारबंदी लागू केली आहे। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यावर दुसऱ्याच दिवशी लष्करानं ही कारवाई केली। बीडमध्ये बंजारा समाजानं 15 सप्टेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाभरातून बंजारा समाज आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। बीडच्या मोठेवाडी गावातील नागरिकांनी धरणं आंदोलन केलं। अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना शेतकऱ्यांना एकरी 50,000ची मदत देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान अतिवृष्टीची नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। बातमी आहे वाशिममधून। वाशिमच्या तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीने ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनातून मवियानं जनसुरक्षा कायद्याला विरोध केला। तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती। यवतमाळमध्ये बंजारा समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी बंजारा समाज एकवटला। बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। यामुळे कामं खोळंबली आहेत। सर्वसामान्य नागरिक नाहक अडचणीत येत आहेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावर ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको केला। मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।
बंजारा समाजाला भटके विमुक्त प्रवर्गामधून काढून आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावं या मागणीकरता नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं मोर्चा काढण्यात आला. तात्काळ याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तर बंजारा समाज हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी सुद्धा करतो आहे. मनमाडमध्ये प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर मोर्चा काढण्यात कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी नोंदवली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात कांदा ओतला आणि विरोध केला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनातून जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यात आला. तातडीनं जनसुरक्षा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान मविया पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. 11वी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक जारी. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान पार पडणार फेरी. विद्यार्थ्यांना प्रवेशाकरता मुदतवाढ. जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ. एका वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 44%, चांदीच्या किमतीत 45% वाढ. मध्य रेल्वेकडून एप्रिल ते ऑगस्ट या 4 महिन्यात 17,19,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड. एकट्या ऑगस्ट महिन्यात 2,76,000 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. अवैध पीयूसी प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद व्हायला हवी. तर पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश.